नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, त्यामुळे आज अनेक मोठे निर्णय घेतले जातील, महत्त्वाचे प्रश्न मांडले जातील, त्यावर चर्चा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। पण आजचा दिवस कामकाजापेक्षा गाजला तो शिवसेना मंत्री आणि त्यांच्याच पक्षाच्या सहकार्यात झालेल्या वादामुळे। याशिवाय आज दुसरी महत्त्वाची बातमी राहिली ती बारामतीत नमो रोजगार योजनेवरून सुरू असलेल्या राजकारणाची आणि शरद पवारांनी एक सीएम आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या जेवणाच्या आमंत्रणाची। तीही बातमी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। पण सुरुवातीला बातमी आहे विधान भवनातून, ज्या ठिकाणाहून महाराष्ट्राच्या हिताचे मोठे निर्णय घेतले जातात, जिथे कायदे तयार केले जातात, जिथे अधिवेशनावर चर्चा होते, त्याच विधान भवनाच्या लॉबीमध्ये आज एक विचित्र घटना घडली। सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आणि त्यांचाच आमदार एकमेकांना भिडले। ते मंत्री होते दादा भुसे आणि आमदार होते कर्जतचे महेंद्र थोरवे। त्याचं झालं असं की महेंद्र थोरवे आपल्या मतदारसंघातील काम घेऊन मंत्र्यांकडे गेले। त्याची विचारणा सुरू असताना भुसे थोरवेंमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर धक्काबुक्की। ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांमध्ये ही हमरी तुमरी झाल्यानं पक्षातील अंतर्गत मतभेद समोर आले। याबाबत एबीपी माझानं महेंद्र थोरवे यांच्याशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली। केवळ एवढंच नव्हे तर दादा भुसेंबाबत पक्षातील इतर आमदारांचंही काय मत आहे ते मांडलं। पाहूयात। मंत्री असणारे दादा भुसे, मी त्यांना 2 महिन्यापासून त्यांच्या एका कामानिमित्ताने त्यांच्या खात्यातील ते काम आहे त्यांना सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक आज मी त्यांना विचारलं की दादा, बाकीच्या लोकांची कामं त्या ठिकाणी काल तुम्ही मीटिंगमध्ये घेतलीत आणि मी सांगितलेलं काम मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी केलं गेलं नाही। त्या गोष्टी मी त्यांना विचारायला गेलो तर ते माझ्यावरती थोडेसे चिडून बोलले आणि त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे बोललो की मी काय तुमच्या घरी खायला येत नाही। तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे ते जनतेचं काम आहे, मला त्या ठिकाणी ते काम झालं पाहिजे, माझ्या मतदारसंघातलं काम आहे। त्यांचा बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळ्या पद्धतीने होता, म्हणून आमच्या पुढची शाब्दिक चकमक त्या ठिकाणी झाली। दादा भुसे हे जे आहेत ना, हे निगेटिव्ह असणारेच मंत्री आहेत। त्यांच्याबद्दल सुहास कांदे सांगतील, त्यांच्याबद्दल बाकी सगळे आमदार त्या ठिकाणी सांगतील। स्वतःच्याच पक्षातील आमदाराकडून सहकार्याकडून गंभीर आरोप होत असताना मंत्री दादा भुसेंनी मात्र विधानसभेत ऑल इज वेल असल्याचं सांगितलं। काय म्हणाले दादा भुसे, पाहूयात। सहकारी मित्र आहेत, आमच्या पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही। या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो। आणि याच वादावर आम्ही तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला पहिला प्रश्न, काही टेक्निकल कारणांमुळे आपण विधान भवन लॉबीमध्ये शिवसेनेचे 2 आमदार भिडले। निवडणुकीआधी पक्षात नाराजी, असंतोष वाढतोय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही?
विधान भवन इमारतीमध्ये झालेल्या या घटनेचे पडसाद थेट विधानसभेतही उमटल्याचं पाहायला मिळालं. या सरकारमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचा आरोप काँग्रेसनं केला, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं हा लोकशाहीचा अपमान असल्याची टीका केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारची बाजू मांडली. विधानसभा लॉबीमध्ये असं काही घडलं नसल्याचं स्पष्टीकरण दादांनी दिलं. पाहूयात. लॉबीमध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि मंत्री उद्या लॉबीमध्ये खून पाडतील. आज भांडण झालाय. लॉबीमध्ये एकामेकाच्या उरावर बसलेत, छाताळावर बसलेत. बरा इथे शस्त्र आणू दिले नाही म्हणून, नाही तर इथे गोळीबार झाला असता. लॉबीमध्ये कुणाचा जीव गेला असता. विधानसभेच्या लॉबीमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा होत आहे. सत्ताधारी पक्षाचे दोन आमदार भिडत आहेत. मारामारीबद्दल आम्हाला चिंता नाही. तो त्यांच्या संस्कार आणि संस्कृतीचा भाग आहे जो 2.5 वर्ष महाराष्ट्र पाहतोय. त्याच्याबद्दल मला चिंता नाही. चिंता याची आहे, या लोकशाहीच्या मंदिरामध्ये असं कधी घडलं नव्हतं. आक्रमक नेते छगन भुजबळ होते, असं कधी बघितलं नव्हतं. हा लोकशाहीच्या मंदिराचा अपमान आहे. या संदर्भामध्ये मी स्वतः चर्चा केली. असं काही घडलेलं नाही हे मी अतिशय जबाबदारीनं सांगतोय. मी त्या दोघांशी पण बोललोय. ते म्हणाले असं काही घडलेलं नाही. दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातल्या वादानंतर पक्षांतर्गत वाद बाहेर आल्याची चर्चा सुरू झाली. यावर शिवसेना आमदार आणि मंत्र्यांनी पक्षाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. असं बिलकुल काही घडलेलं नाही. मी तिथं होतो. एक मंत्री महोदय, एक आमदार महोदय चर्चा त्या ठिकाणी त्यांची चालू होती आणि चर्चा चालू असताना त्यांचा आवाज थोडासा वाढला. याच्या पलीकडे काही झालेलं नाही. एकमेकाला भिडले, एकमेकाच्या अंगावर गेले, शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांमध्ये वादविवाद झाला असं बिलकुल नाही. आणि मी तिथं गेल्यानंतर विकास कामांवरनं त्यांची काहीतरी चर्चा सुरू होती. काही त्याच्यात मंत्र्यांची तांत्रिक अडचण होती आणि म्हणून संबंधित मंत्री महोदयांना, संबंधित आमदारांना लॉबीमध्ये घेऊन आम्ही दोघांनी एकत्र चर्चा केली आणि त्या चर्चेतनं अधिवेशन आज संपल्यानंतर त्यांचा जो काम होता आमदार महोदयांचं, त्याच्यासाठी उद्या बसून मार्ग काढायचं ठरलेलं आहे. काही समज गैरसमज असतात आपापसामधील, ते काही वाद वगैरे काही नाही आहे. एखाद्या मतदारसंघातलं काही काम आहे आणि ते काम विचारायला गेले, परंतु ते चर्चा ही होत असते. त्यामुळे ते त्याला काय वाद असं म्हणता येणार नाही. दादा भुसे आमचे फार सिनियर मंत्री आहेत. उगाच म्हणजे पर्यावसन जे आहे धक्काबुक्कीमध्ये झालं वगैरे असं जर बोलत असेल चुकीचं आहे. फक्त वाद विवाद हे होते की माझं काम आहे, आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, तर तत्पूर्वी करून द्या अशी त्यांनी म्हणजे एका सिनियर नेत्याबरोबर ज्या पद्धतीने चर्चा करायची असते त्या पद्धतीने ती चर्चा झाली. दादा भुसे आणि थोरवे यांच्यातला वाद आणखी जगजाहीर होऊ नये यासाठी विधान भवन परिसरातच डॅमेज कंट्रोल सुरू असल्याचं पाहायला मिळालं. संतप्त आमदार महेंद्र थोरवे यांना वृत्तप्रतिनिधींच्या गराड्यात पाहून मंत्री शंभूराज देसाई अत्यंत चपळाईनं थोरवे यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या कानात काहीच न बोलण्याची सूचना केली. त्यावेळी नेमकं काय घडलं ते पाहूया. झाले ना, मी बोललो ना सगळ्यांशी. आता परत आमदार साहेबांना ज्या पद्धतीने एस्केलेट होते त्यांच्या समोर बोललेलं काय मी बोललो ना. एक मिनिट, ते एवढं सांगतील. मंत्री महोदय जे बोलले ते योग्य आहे एवढं सांगतील ना ते. शिवसेनेतल्या 2 सहकाऱ्यांमध्येच वादाची ठिणगी पडलेली असताना फुटीमुळे नाराज असलेले त्यांचे माजी सहकारी अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तरी कसा शांत बसणार. मग त्यांनी ही आयती मिळालेली संधी साधत शिंदे गँगमध्ये गँगवॉर सुरू असल्याचा टोला लगावला. पाहुयात. विरोधी पक्षाचा आणि एखादा सत्ताधारी पक्षाचा त्याची जर मारामारी झाली असती तर मी ते समजू शकतो. परंतु एकाच गटात असणारे, एकाच गँगमध्ये असणारे असे 2 लोक एकमेकाशी भांडतात आणि म्हणजे गँगवॉर कुठपर्यंत पोहोचलेलं आहे या सरकारचं. जे आम्ही म्हणतोय गुंडाराज या महाराष्ट्रात आहे, गँगवॉर या महाराष्ट्रात आहे.
हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. अशा ठिकाणी अशा पद्धतीनं गुद्दागुद्दी करणं मला वाटतं हा लोकशाहीचा या समस्त महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी या महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. इकडे शिवसेना पक्षातला वाद विधान भवनात चव्हाट्यावर आला असताना तिकडे विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे भास्कर जाधव आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात अरेतुरेची भाषा पाहायला मिळाली. आताच्या सरकारमधील मंत्री सत्तेच्या गुरमीत असल्याची टीका जाधवांनी केल्यानंतर आशिष शेलारांनीही आक्रमक होत त्यांच्याच भाषेत त्यांना प्रत्युत्तर दिलं. पाहुयात विधानसभेत नेमकं काय घडलं. आजचा हा कायदा इथं आणलाय, मंत्री सिरियस नाही आहेत, आपापसात सगळे गप्पा मारतायत, मस्तपैकी सभागृह चालू आहे. विरोधी पक्षांनी घसा किती फोडला, किती कंठशोष केला तरी सरकारला त्याचं काही देणं घेणं नाही. कारण सरकार एका मस्तीमध्ये आहे की आमच्याकडे प्रचंड अशा प्रकारची मेजॉरिटी आहे. या घमेंडीमध्ये, या मस्तीमध्ये सरकार आहे. तर भास्करराव 2.5 वर्षात आपलेच नेते मुख्यमंत्री असताना किती दिवस सभागृह झाले हे तर सांगा. किती दिवस सभागृह झाले सांगा ना. त्या काळातच बाकीच्या राज्यात सभागृह चालली ना, त्याच वेळेला बाकीच्या राज्यात सभागृह चालली ना, केंद्राचं पार्लमेंट चाललं ना. अहो 2-2 दिवस सभागृह चालली. आता तुम्हाला त्रास झाला, त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती. हा काय स्टेज आहे का नाचायला? अरे कंक्लूड काय सदस्यांना सांगा, आले की आपले नाचत बसतात ते बाहेर. इथे ना अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय, अरे नाचता ये ना अंगण वाकड, अशी स्थिती यांची. अरे तू बघायला येतो का? तू बघायला येतो का? मग अध्यक्ष महोदय आणि नाचता नाही ना अंगण वाकडं, ही परिस्थिती. अरे नाचता आहे ना अंगण वाकडं, नाचता आहे ना अंगण वाकडं, तुझी स्थिती आहे. भुसे थोरवे वादावर आम्ही प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. विधान भवन लॉबीमध्ये शिवसेनेचे 2 आमदार भिडले. निवडणुकीआधी पक्षात नाराजी, असंतोष वाढतोय का? बघूया सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया. एक्स वरून धोंडप्पा नंदे, लोकप्रतिनिधींनी जबाबदारीचं भान ठेवायला पाहिजे. मतदारांनी यासाठी निवडून दिले आहे का? युट्यूब वरून धनराज खैरनार, शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे काहीच करू शकत नाहीयेत. फेसबुक वरून संजय मोरे, शिवसेनेचे बरेचसे निर्णय भाजपवाले घेतात, त्यामुळे शिंदे गटात असंतोष वाढला आहे. फेसबुक वरून शरद निकम, ही तर शिवसेनेत बंडाची सुरुवात झाली आहे. इंस्टाग्रामवर पुंडलिक ठोंबरे, अजून विधानसभा निवडणूक बाकी आहे. इंस्टाग्रामवरून सुमित सावळे, सत्ताधारी लोकांमध्येच असा असंतोष असेल तर जनतेमध्ये या सरकारबद्दल किती असंतोष आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेल. इंस्टाग्रामवरून विष्णू सावसे, नेमकं आपण काय करत आहोत हेच शिवसेनेच्या लक्षात येत नाहीये. शिवसेनेत खरंच अंतर्गत वाद आहे का? खरंच मंत्री एकनाथ शिंदेंचं ऐकत नाहीत का? या आणि अशाच इतर बाबींवर बोलण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत काँग्रेस आमदार भाई जगताप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन आहेत. भाई, सचिनजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. मी सर्वात आधी भाई आपल्याकडे येते. आपण इतकी वर्ष सभागृहात राहिला आहात, अशा पद्धतीनं लॉबीमध्ये 2 आमदारांमध्ये, त्यातील एक मंत्री, अशा पद्धतीनं धक्काबुक्की किंवा अशा पद्धतीची मारामारी होताना आपण आधी पाहिली आहे का? सरिताजी, एक गोष्ट मला मुद्दाम इथे सांगावंसं वाटेल की गेली 20 वर्ष मी या सभागृहामध्ये, खालचं सभागृह असेल वरच्या सभागृहामध्ये मी काम करतोय. भाऊ सुद्धा गेली अनेक वर्ष मंत्री राहिले, दोन्ही सभागृहामध्ये आम्ही कामं करतो. परंतु अशा पद्धतीची घटना ही महाराष्ट्राला, पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा लावणारी घटना घडलेली आहे आणि ह्याचा सगळ्यात प्रथम मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. अशा पद्धतीने
मंत्री आणि ते आमदार आणि ते एकाच गटातले त्यांचेच अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तिथे मीडियाने दाखवलं, आम्ही आरोप नाही करत आहे, आता आपण दाखवताना ज्या काही गोष्टी दाखवल्यात त्याच्यामध्ये सगळं सुस्पष्ट आहे. म्हणजे त्यांनी काय बोलले, तिथे त्याचा खुलासा काय केला किंवा त्यांनी सारवासारव काय केली, यापेक्षा जे काय कृत्य झालं ते महाराष्ट्राच्या पुरोगामी याला इमेजला असलेलं महाराष्ट्राचा जो काय लौकिक आहे संपूर्ण देशभरामध्ये त्याला काळीमा फासणार आहे. आणि अशा पद्धतीने जर या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आणि ज्या घडत असतील, यापूर्वी कशाही म्हणजे ह्या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून या सभागृहामध्ये माझी जी माहिती आहे किंवा आम्ही जी माहिती काढली अशी इतकी दयनीय अवस्था इतक्या वाईट प्रकारे मंत्र्यांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये म्हणजे आमदारांमध्ये अशा प्रकारचं कधीही घडलं नव्हतं. नक्कीच. खरं तर मी सचिनजींकडे येते, आपल्याकडे वापस येते. सचिनजी, मी आपल्याकडे येते. एकंदरीत कुठंतरी बोलताना थोरवे यांनी असं म्हटलं की आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे की तोंड उघडून जर काम होत नसेल तर तोंडात मारावी, पण ती थेट मंत्र्यांच्या आणि त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचं हे होणं, याला आपण कसं बघता? बाळासाहेबांनी शिकवण जी केली आहे की अन्यायाच्या विरुद्ध लढा आणि असं जर झालं तर करा, पण आता हे नेमका विषय काय हाही समजून घ्यायला पाहिजे. त्याचा उल्लेख भाईंनी केलं की हे एक न्याय मंदिर आहे. इकडे आपण लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन 12 कोटीचं प्रतिनिधित्व करतो, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडतो, तो त्यांना तिकडे विधानसभेच्या आत पण मांडता आला असता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्यांच्यात संवाद राहिलेला नाहीये. यावेळी एक लोकप्रतिनिधी या स्तराला जातो तर त्यांची मागची भूमिका काय हेही बघायला पाहिजे. आणि त्या उलट तर मला आश्चर्य वाटते की जसं आमदार बोलला तसं मंत्री वर जोराच्या आवाजाने ते बोलायला लागले. याचा अर्थ असा आहे की कोणाचंही नियंत्रण त्यांच्यावरती राहिलेलं नाहीये. हम करो सो जो कायदा, प्रत्येकानं कोणी जाब विचारणारा राहिलं नाहीये. प्रत्येकानं असं वाटतं की आम्हीच मंत्री आहोत. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, सर्वच आमदार आता मंत्री झालेले आहेत, हे इकडेच नाहीये. तुम्ही बघितलं असेल की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जर लोकप्रतिनिधी बोलत असेल की काय जावा बिंदास मारा, काय जरी झालं तरी देखील हातपाय तोडा, तुमचा जामीन टेबल जामीन करायला मी इकडे बसलोय. पोलीस स्टेशन मध्ये किंवा औरामध्ये जर गोळीबार होत असेल आणि त्याला शासन म्हणून कोणी असेल, मग तो आमचा असेल की कोणाचाही असेल, त्याला जर लोकप्रतिनिधीला रोखत नसेल तर त्यांना असं वाटेल की आम्हाला कोण काय बोलणार आहे. आणि ती मजल आज लोकप्रतिनिधी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांपर्यंत हे जाते. तुम्ही आश्चर्य व्यक्त करू नका काय आज मंत्र्यांकडे गेले, उद्या उपमुख्यमंत्र्यांची पण जाऊन हिला अशी भाषा वापरली तर काय नवळ वाटेल ना. भाई, मी आपल्याला विचारते की एक आरोप या सगळ्याच्यात जो होत होता तो होता की थोरवेंचं एक काम होतं जे काम झालं नाही. जर सत्ता पक्षातील आमदारांचंच काम होत नाही तर इतरांचं नक्की काय होतंय? आपली पण तक्रार तशीच आहे का? नाही, आमचं तर म्हणणं असं आहे, आम्ही यांच्याकडनं कामाची अपेक्षाच केलेली नाही. त्याचं कारणच मुळात असं आहे, हे सरकार म्हणून वावरतच नाही आहेत. हे फक्त आणि फक्त सत्तेचा एक, यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सत्तेचा एक माज हा तुम्ही जर पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल ते आज त्यांच्या. आणि ही गोष्ट तुमची बरोबर खरी आहे की जर सत्ताधारी आमदारच जर असं म्हणत असेल की काम होत नाही आणि मग जर होत नसेल तर त्यांच्या मुस्कटात मारायला पाहिजे किंवा काय जे काय म्हणतात आहेत ते, आणि तसं जर असेल तर इतर कुणाची कामाचा विषय सोडून द्या. उलट जो याचा निधी असतो, आपण कामासाठी जो निधी वाटप होतो, जर तुम्ही पाहिलं असेल गेल्या 1.5 वर्षामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना विकास निधी ज्या पद्धतीने वाटला, आम्हाला तर एक सिंगल पैसा सुद्धा कोणालाच दिलेला नाही, विरोधकाला कोणाला दिला नाही. पण तरी सुद्धा हा झाला निधीचा विषय. अहो, महाराष्ट्राची संस्कृती आहे की नाही, तुम्ही 3 लाख लोकांच्या मधून निवडून येतात, मग ते मंत्री असतील किंवा ते आमदार असतील. आज तुमचे जे मतदार आहेत त्यांना काय वाटत असेल, तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या आपसातल्या गोष्टी दरवाजाच्या आड तुम्ही बोलू शकता, तुम्ही तुमच्या सोडून घेऊ शकता, परंतु त्याचं प्रदर्शन ज्या पद्धतीने ह्या न्याय मंदिराच्या मंदिरामध्ये जे त्याच्या पोर्चमध्ये झालं, त्याच्या लॉबीमध्ये झालं, जिथे कायदे मंडळ म्हणतो आपण, तिथे अशा पद्धतीने जे काय वागलं जाते त्याचं समर्थन कोणी करू शकणार नाही. आणि म्हणून यांना जनतेची, महाराष्ट्राच्या जनतेची, त्यांच्या मतदारांची माफी ही मागावीच लागेल. आणि ती मागावी अशी आम्ही तेव्हाही मागणी केली, आताही आम्ही तीच मागणी करतोय. सरिता, आपण एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये
आपण कशा प्रकारचे पायंडे पाडतोय. ह्या महाराष्ट्रामध्ये 1995 पासून आजपर्यंत अनेक वेळेला सत्ता बदल झालेले आहे. अर्थात आत्ताचा जो सत्ता बदल झालाय हा फक्त आणि फक्त पैशाच्या जोरावर, दादागिरीच्या जोरावर आणि याच्या गुंडगिरीच्या जोरावर झालंय हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. हे आहे जनतेच्या समोर. आणि मग आपण सत्ता अशा पद्धतीने मिळवली, मग असं आपण वागूया असंच कदाचित त्यांचा जर हे असेल, विचार असेल, तर तो ह्या पुरोगामी महाराष्ट्राला अजिबात काळीमा लावणारा तो विचार आहे आणि तो अजिबात आम्ही खपवून घेणार नाही, चालून नक्कीच बाई. सचिनजींना काहीतरी म्हणायचंय. सचिनजी, आपण काय म्हणत होतात? चालू देणार नाही. नाही, मला त्याहीपेक्षा जसं बाईंनी उल्लेख केला की चिंता एका गोष्टीची वाटते की शंभूराजे देसाई जे सरकारचे प्रतिनिधी म्हणून येतात हे साधा दिलगिरी पण व्यक्त करत नाही किंवा हेही सांगत नाही किंवा दोघांना समज दिलेली तर नाही, काय नाही, होतात असे काय आपसामध्ये होतात. आता दोघांनी हसत बोलत गेले झालं म्हणजे त्यांचा विषय मिटला का, त्यांचं काय काम झालं असं का. प्रश्न तो एका व्यक्तीपुरता राहिलेला नाहीये. ज्यावेळी सभागृहाच्या आवारामध्ये अशा गोष्टी होतात, हजारो लोक बघतायत, हजारो लोकप्रतिनिधी किंबहुना प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत, पत्रकार, हे सर्वांसमोर आम्ही आमदार म्हणून काय नेमकं आपण इमेज आपण लोकांसमोर देतोय. एक तर मुळामध्ये महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींचा दर्जा हे सत्तांतर झाल्यामुळे पहिलाच घसरत चाललेलं आहे. ते अशा घटनेमुळे अजून आपण करणार आहोत. ज्यावेळी आपण इतर राज्यांमध्ये जाऊ किंवा इतर राज्यांचे लोक आपल्याबद्दल काय बघणार आहेत, ते काय एका पक्षाचे आमदार म्हणून बोलणार नाहीये, ते हेच बोलतील की क्या महाराष्ट्र के आमदार लोक का चल रहा है. नक्कीच आपण म्हटलं तसंच तशीच आमची सुद्धा भूमिका आहे. शेवटी विधान भवन विधिमंडळाची एक गरिमा आहे. मात्र आता मी एक राजकीय प्रश्न आपल्याला विचारते सचिनजी. एकंदरीत जेव्हा शिवसेना पक्ष फुटला होता त्यावेळेला पहिलं कारण हेच सांगण्यात आलं होतं की कामं होत नाही, निधी मिळत नाही. आज कुठंतरी तशा पद्धतीची ठिणगी ही शिंदेच्या आता झालेल्या शिवसेनेत सुद्धा पडलेली दिसते का, की तिथलेच आमदार आज म्हणतात आणि ते धक्काबुक्कीपर्यंत आलेले आहेत? तर हे एक प्रकार समोर आलेले आहेत. अंतर्गत प्रकार किती आहेत हे याची वेगळी चर्चा कधी जरी आपण कराल तर ऑफ द रेकॉर्ड अनेक गोष्ट आम्ही बोलू शकतो. अर्थात ते परत बोलून घेऊन त्याला वेगळं दिशा दाखवण्याचा आमचा हेतू नाहीये. मुळामध्ये जी लोकप्रतिनिधी मरून घेऊन जे आम्हाला सोडून गेलेत, आमची कामं होत नाही. आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादीकडनं होत नाही, राष्ट्रवादीकडनं आम्हाला त्रास दिला जातो. राष्ट्रवादीचे पालकमंत्री आम्हाला संपवायला निघालेले आहेत आणि आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून ते लोक बसलेले आहेत. म्हणजे सत्तेसाठी सर्व झालेले आहे खेळ. आणि हे होऊन पण त्यांची कामं होत नसेल तर ही निवळ या एका आमदारांपुरता नाही, पण भाईनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तर अपेक्षा सोडून दिली, कारण बाकीचे सर्व आमचे असलेले विरोधातले आमदार त्यांना त्यांनी ग्राह्य धरले. याला राजकीय दृष्ट्या आपण कसं बघता? नाही, राजकीय दृष्ट्या कसं आहे की मुळात सरिता आपण हे सगळ्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला हे माहिती आहे, कारण तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरलेलं आहे. हे सरकार लोकांनी निवडून दिलेलं सरकार नाही, आमदार निवडून दिलेत, पण आमदार एका विशिष्ट पक्षाचे म्हणून निवडून दिले. हे सरकार निवडून आलेल्या याचं सरकार नाही. मी जे मगाशी म्हणालो तसं की हे सरकार फक्त आणि फक्त पैशाच्या जीवावर, फक्त आणि फक्त गुंडगिरीच्या जीवावर, दादागिरीच्या जीवावर आलेलं हे सरकार. आणि तो सत्तेचा जो माज आहे तो हा त्यांच्या प्रत्येकाच्या कृतीतनं दिसतोय असा माझा स्पष्टपणे याच्यामध्ये हा आरोप नाही तर माझं म्हणणं असं आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये आपण जे म्हणालात की राजकीय दृष्ट्या ह्या आज बजेट सारखं एक या राज्याची पुढची दिशा काय असेल असं एकंदरीत बजेटमध्ये अपेक्षित असतं. विशेषतः या ह्याच्यामध्ये हे जे बजेट असतं त्या बजेटमध्ये वर्षभरामध्ये काय केलं जाईल, शेतकऱ्यासाठी काय केलं जाईल, कष्टकऱ्यासाठी काय केलं जाईल, कायदा सुव्यवस्थेचं काय केलं जाईल, यांना काय आपल्या शाळेच्या मुलांसाठी काय केलं जाईल, असा एकंदरीत संपूर्ण हे असतो बजेटचा आवाका असतो. हे मला कळतंय की हे अंतरिम बजेट असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना काही
लोक लुभावण्या घोषणा करता येणार नाही. नक्कीच. परंतु मात्र प्रेम तर भाई आहेच आपलं ना. म्हणणं जे आहे ते लक्षात आलं की अशा पद्धतीची विकासाची चर्चा न होता आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अशा पद्धतीच्या धक्काबुक्की आणि त्याच्याच चर्चेमध्ये आजचा दिवस गेला. नक्कीच हे अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी. भाई आपण, सचिनजी, आपण वेळ काढलात, 0 आवर मध्ये सामील झालात. आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न तुम्हाला सांगते. विधान भवन लॉबीमध्ये शिवसेनेचे 2 आमदार भिडले. निवडणुकीआधी पक्षात नाराजी, असंतोष वाढतोय असं वाटतं का? एकूण 24,000 मतं युट्यूबवर. 93% लोकांनी होय म्हटलंय, 7% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 80% लोकांनी होय म्हटलंय, 20% नाही. फेसबुकवर 73% लोकांनी होय म्हटलंय, 27% नाही. एक्सवर काय म्हणतात? 83% लोकांनी होय म्हटलंय, 17% नाही. काल 0 आवर मध्ये आपण जी शक्यता व्यक्त केली होती त्याची झलक विधान भवनाच्या लॉबीत आज पाहायला मिळाली. हे दोन्ही आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत हे विशेष. मविया सरकारमधून बाहेर पडून सुरत मार्गे गुवाहाटीला जाताना त्यांनी जी कारणं सांगितली होती त्यातलं एक कारण होतं मुख्यमंत्री आपला असूनही, म्हणजे उद्धव ठाकरे असूनही आपली कामं होत नाही, अजितदादांकडून निधी मिळत नाही, वगैरे वगैरे. आज आमदार थोरवेंनी मंत्री दादा भुसेंवर नेमके हेच आरोप केले आहेत. आजची घटना हे आजाराचं लक्षण आहे. आजाराचं कारण इतरत्र कुठेतरी दडलेलं आहे हे नक्की. याचीच चर्चा काल आपण 0 आवर मध्ये केली होती. पक्ष वाढले, इच्छुक वाढले, नवे प्रतिस्पर्धी तयार झाले, आधीच्या निवडणुकांपेक्षा कितीतरी जास्त स्पर्धा वाढली. इच्छुक सुद्धा साधे सुधे नाही तर प्रत्येकच जण अत्यंत महत्वाकांक्षी. त्यातल्या अनेकांनी मतदारसंघ बांधण्यासाठी अनेक वर्ष काम केलेलं असतं, रक्त आटवलेलं असतं, घाम गाळलेला असतो, पैसा खर्च केलेला असतो. त्यामुळे महत्वाकांक्षी लोकांमधून एकाची निवड केली तर इतर 10 महत्वाकांक्षी नाराज होणार हे ठरलेलं. या सगळ्याची किनार सुद्धा आजच्या लॉबीमधील सामन्याला असू शकते. उमेदवार जाहीर होतील तसे हे प्रकार लॉबी बाहेर गल्ली गल्लीतही दिसणार नाही याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. या बातमीसोबत 0 आवर मध्ये आणखी एक छोटा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर पाहणार आहोत बारामतीत नमो रोजगार मेळाव्याच्या नो बॉलवर पवारांचा सिक्सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.